नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शीतल देवी. शीतल देवी हिला वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. शीतल देवी ही जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी जगातील पहिली हात नसलेली महिला तिरंदाज ठरलेली आहे. तर बघा, शीतल देवी ही भारताची खेळाडू आहे आणि तिला हात नाहीये तरीही ती तिरंदाजीमध्ये तिने पॅरा तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तिने हे ऐतिहासिक यश ग्वांगजू दक्षिण कोरिया येथे झालेल्या स्पर्धेत मिळवलेले आहे. पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये मिश्र सांघिक प्रकारात तिने कांस्य पदक जिंकलेले होते. तसेच आशियाई पॅरा गेम्समध्येही अनेक पदके त्यांनी जिंकलेली आहेत. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वय 19 वर्ष आहे. 2024 मध्ये भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2025 मध्ये BBC इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारही जिंकलेला आहे आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरलेली आहे. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्स 2025 पॅरा आर्चर ऑफ द इयर महिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतातील शीतल देवी यांना. आर्चर ऑफ द इयर पुरुष अमीर खान हैनी तुर्की. युवा आर्चर ऑफ द इयर बॅप्टिस्ट एडिस फ्रान्स. वर्षातील सर्वोत्तम संघ कोरिया रिकर्व पुरुष संघ दक्षिण कोरिया. कोच ऑफ द इयर एलियास कोएस्टा USAची खेळाडू. जज ऑफ द इयर लईस मचाडू नून्स ब्राझील. फेअर प्ले मोमेंट फ्लोरेट मुलाट फ्रान्स. वर्षातील सर्वोत्तम आयोजन ग्वांगजू 2025 वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप. तर यामध्ये बघा, भारताची जी पॅरा खेळाडू आहे तिरंदाज आहे शीतल देवी हिला पॅरा आर्चर ऑफ द इयर महिला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पुरुषांमध्ये आर्चर ऑफ द इयर पुरुष हा अमीर खान हैनी ह्याला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, जनगणना 2027चा पहिला टप्पा केव्हा सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 2026 रोजी, म्हणजे आजपासून. तर बघा, जनगणना 2027 भारताच्या 2027च्या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे सुरू होत आहे. ही भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. म्हणजे एकूण 16वी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून पार पडणार आहे. जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा बघा, पहिला टप्पा हा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवला जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्ता यांची माहिती गोळा केली जाईल. या टप्प्यात घराशी संबंधित सुमारे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ही गणना कशी होणार आहे बघा, तर महाराष्ट्रामध्ये स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत होईल आणि घरोघरी जाऊन नोंदणी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. स्वगणना म्हणजे काय बघा, तर नागरिकांना प्रथमच स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही स्वगणना पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे स्वतः एखाद्या कुटुंबाने त्यांची स्वतःची माहिती स्वतः भरू शकतात. त्यासाठी स्वगणना हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे. हे 16 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर 1 मे ते 15 मे या दरम्यान आपण स्वतःची माहिती या पोर्टलद्वारे ऑनलाईन भरू शकतो. दुसरा टप्पा हा जनगणनेचा दुसरा टप्पा बघा, फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. या टप्प्यात लोकसंख्या मोजणी आणि जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरांची मोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या मोजणी आणि जातीनिहाय गणना. इतर महत्त्वाचे मुद्दे बघा, तर जनगणना 2027 ची राजपत्र अधिसूचना 16 जून 2025 रोजी जारी करण्यात आली होती. या जनगणनेसाठी केंद्र सरकारने सुमारे 11,718 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. जनगणना 2027चा शुभंकर आहे प्रगती, हे महिलांचे प्रतीक आहे आणि विकास हा पुरुषचे प्रतीक आहे. ब्रँड अँबॅसेडर आहेत सुदर्शन पटनाईक. वास्तुशिल्प हे ते सुदर्शन पटनाईक. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनगणनेत जात जनगणनेचा समावेश केला जाईल. यापूर्वी ब्रिटिश काळात 1931 पर्यंत जात आधारित जनगणना केली जात होती. नंतर ती बंद करण्यात आलेली होती. तर आता यावेळेस पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतरही जात जनगणना करण्यात येणार आहे. सुदर्शन पटनाईक हे वाळू शिल्पकार आहेत. वाळूपासून ते विविध शिल्प तयार करतात. ते जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत.
भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून सोडल्या जाणाऱ्या ड्रोन निर्मितीसाठी देशातील पहिला प्रकल्प कोणता सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रकल्प वायू बाण. भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून सोडल्या जाणाऱ्या ड्रोन निर्मितीसाठी प्रकल्प वायू बाण सुरू केला आहे. हा प्रकल्प मार्च 2026 मध्ये जाहीर करण्यात आला असून तो भारताचा पहिला एअर लॉन्च इफेक्ट्स कार्यक्रम असणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीपासून सुरक्षित अंतर राखून लक्ष्यावर अचूक मारा करणे आणि देखरेख ठेवणे. या अंतर्गत विकसित होणारे ड्रोन चालत्या हेलिकॉप्टरमधून हवेत सोडले जातील आणि नंतर आपले पंख पसरवून लक्ष्याकडे झेपावतील. हे ड्रोन केवळ देखरेखीसाठीच नाही तर गरज पडल्यास कमिकाजे किंवा लोटरिंग म्युनिशन्स म्हणून अपघाती हल्ला करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. या ड्रोनची कार्यक्षमता सुमारे 50 ते 80 किलोमीटर रेंजपर्यंत असेल आणि ते सुमारे 30 मिनिटे हवेत राहू शकतील. हे ड्रोन GPS सिग्नल जाम झालेल्या परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम असतील. या प्रकल्पाचे नेतृत्व गांधीनगर येथील एरोस्पेस डिझाईन संचालनालय करत आहे. या प्रणालीमुळे भारतीय हवाई दलाचे पायलट्स शत्रूच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रापासून सुरक्षित राहून दूरवर हल्ले करू शकतील. तर भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून सोडल्या जाणाऱ्या ड्रोन निर्मितीसाठी प्रकल्प वायू बाण सुरू केलेला आहे आणि हा पहिला प्रकल्प आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला भारतीय कॅप्ड खेळाडू कोण ठरेल? कॅप्ड म्हणजे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय लेवलला खेळणारा भारतीय खेळाडू. तर याची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, रविचंद्रन अश्विन. रविचंद्रन अश्विन हा अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा पहिला भारतीय कॅप्ड खेळाडू ठरणार आहे. त्याने 2026च्या मोसमासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघासोबत करार केला आहे. अश्विन हा भारतीय वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला पहिला खेळाडू आहे जो या लीगमध्ये सहभागी होणार आहे. त्याने 2024च्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यापूर्वी उन्मुख चंद यांनीही या लीगमध्ये भाग घेतला होता, परंतु त्यांनी भारतीय वरिष्ठ संघासाठी खेळण्यापूर्वीच अमेरिकेत स्थलांतर केलेले होते. त्यामुळे अश्विन हा भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून MLC मध्ये खेळणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. नेक्स्ट आहे वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुष्पेंद्र पाल सिंग. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांची भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 एप्रिल 2026 रोजी चंडी मंदिर येथील मुख्यालयात आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांची जागा घेतील, जे 31 मार्च 2026 रोजी निवृत्त झाले आहेत. या नियुक्तीपूर्वी ते 31 जुलै 2025 पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. ते पॅराशूट रेजिमेंटमधील अधिकारी असून त्यांनी 4थ्या बटालियनचे नेतृत्व केलेले आहे. पॅराशूट रेजिमेंटमधून वेस्टर्न कमांडचे नेतृत्व करणारे ते 3रे अधिकारी ठरलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हार्दिक सिंग. हॉकी इंडिया 8वा वार्षिक पुरस्कार 2025 वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला या पुरस्काराला नाव देण्यात आलेले आहे बलबीर सिंग सिनियर पुरस्कार. हा पुरस्कार महिलांमध्ये देण्यात आलेला आहे. नवनीत कौर यांना 20 लाखांचे बक्षीस देण्यात आलेले आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू बलबीर सिंग सिनियर पुरस्कार हा देण्यात आलेला आहे हार्दिक सिंग यांना. 3ऱ्यांदा पुरस्कार भेटलेला आहे. 20 लाखांचे बक्षीस त्यांना देण्यात आलेले आहे. जीवन गौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार जफर इक्बाल यांना. वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर पुरस्कार बिचू देवी खरीबाम यांना. वर्षातील सर्वोत्कृष्ट डिफेंडर संजय. वर्षातील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर सुमित. वर्षातील सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड सुखजीत सिंग. उदयोन्मुख खेळाडू महिला अंडर-21 साक्षी राणा. उदयोन्मुख खेळाडू पुरुष 21 वर्षांखालील प्रिन्स दीप सिंग. सर्वोत्तम सदस्य युनिट हॉकी झारखंड. नेक्स्ट आहे जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्तुती प्रधान. स्तुती प्रधान यांची जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड विकसित भारत युवा संसद 2025 मधील राज्यस्तरीय विजेतेपदाच्या आधारे करण्यात आलेली आहे. त्यांच्या उत्कृष्ट वादविवाद कौशल्य आणि नेतृत्व गुणांची दखल घेऊन त्यांना या आंतरराष्ट्रीय व्यासपीठासाठी निवडण्यात आलेले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांना 26 जानेवारी 2026 रोजी सिक्कीममधील लोकभवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. जागतिक युवा संसद एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जिथे विविध देशातील तरुण प्रतिनिधी सहभागी होतात. या मंचावर हवामान बदल, शिक्षण आणि शाश्वत विकास यासारख्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते.
नेक्स्ट आहे नरेल उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने कोणत्या प्रदेशात हाहाकार माजवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. चक्रीवादळ नरेल याने मार्च 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तर आणि पश्चिम किनारपट्टीवर मोठा हाहाकार माजवला. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि नॉर्दर्न टेरिटरी या भागावर झाला. विशेषतः एक्समाउथ, ऑन्स्लो आणि शार्क बे येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नरेल हे श्रेणी 5 मधील अत्यंत तीव्र चक्रीवादळ होते, ज्यामध्ये वाऱ्याचा वेग सुमारे 260 किलोमीटर प्रति तास इतका होता. गेल्या 20 वर्षात ऑस्ट्रेलियातील 3 वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूस्खलन करणारे हे पहिलेच चक्रीवादळ ठरलेले आहे. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, तसेच वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला होता. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेले होते. या वादळादरम्यान शार्क बे परिसरात धुळीमुळे आकाशाचा रंग लाल दिसून आला. ही एक आश्चर्यकारक घटना घडलेली होती. नेक्स्ट आहे दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025. हे विधेयक 30 मार्च 2026 रोजी कोणत्या सभागृहाने मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा. दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025 हे विधेयक 30 मार्च 2026 रोजी लोकसभेने मंजूर केलेले आहे. हे विधेयक निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले होते. या विधेयकाचा मुख्य उद्देश दिवाळखोरी प्रक्रियेतील विलंब कमी करणे आणि ती अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनवणे हा आहे. या विधेयकात एकूण 12 महत्त्वाच्या सुधारणा प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 11 सुधारणा वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवलेल्या आहेत. नॅशनल कंपनी लॉ ॲपिलेट ट्रिब्युनलला दिवाळखोरी अपिलांवर निर्णय देण्यासाठी 3 महिन्यांची अंतिम मुदत निश्चित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्री पॅकेज इन्सॉल्वन्सी रिझोल्युशन प्रोसेस अधिक सुलभ करण्यात आलेली आहे. या विधेयकात ग्रुप इन्सॉल्वन्सी आणि क्रॉस बॉर्डर इन्सॉल्वन्सी यासारख्या आंतरराष्ट्रीय पद्धतींचा समावेश करण्यात आलेला आहे. या सुधारणांमुळे बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेच्या वसुलीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जुपल्ली कृष्णाराव. जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मार्च 2026 मध्ये तेलंगणाचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जुपल्ली कृष्णाराव यांना ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता परिषद 2026 दरम्यान प्रदान करण्यात आला. हा सन्मान इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनद्वारे देण्यात आला आहे. बौद्ध वारशाचे जतन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक शांततेचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या परिषदेत 22 देशातील सुमारे 150 प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षू सहभागी झालेले होते. या प्रसंगी त्यांनी तेलंगणातील बुद्ध वनम प्रकल्पाला जागतिक शांतता केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा केली. नेक्स्ट आहे भारतीय हवाई दल आपल्या MiG-29 लढाऊ विमानांना कोणत्या क्षेपणास्त्राने सुसज्ज करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आस्राम क्षेपणास्त्र. भारतीय हवाई दल आपल्या MiG-29 लढाऊ विमानांना आस्राम या प्रगत क्षेपणास्त्राने सुसज्ज करत आहे. आस्राम हे प्रगत कमी पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे नवीन क्षेपणास्त्र जुन्या रशियन बनावटीच्या R-73 क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे. आस्रामची मारक क्षमता 25 किलोमीटरपेक्षा जास्त असून ती R-73 च्या तुलनेत अधिक आहे. हे क्षेपणास्त्र मॅक 3 पेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकते. हे फायर अँड फॉरगेट तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे लक्ष्यावर अचूक मारा करणे सोपे होते. संरक्षण मंत्रालयाने 25 मार्च 2026 रोजी MiG-29 UPG प्रकारावर या क्षेपणास्त्राच्या एकत्रीकरणासाठी निविदा जारी केली आहे. या क्षेपणास्त्रांची जोडणी आणि चाचणी हैदराबाद येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेड येथे केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिला 1 मेगापिक्सेल ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जपान. फुजित्सू या जपानी कंपनीने जगातील पहिला 1 मेगापिक्सेल ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. हा सेन्सर मार्च 2026 मध्ये विकसित करण्यात आला आहे. हा टाइप 2 सुपरलॅटिस तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा सेन्सर एकाच वेळी मिड वेव्हलेंथ आणि लॉंग वेव्हलेंथ इन्फ्रारेड लहरी शोधू शकतो. या सेन्सरची संवेदनशीलता अत्यंत उच्च असून तो 0.05 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी तापमानातील फरक ओळखू शकतो. 1 मेगापिक्सेलपेक्षा जास्त रिझोल्यूशनमुळे दूरवरील लक्ष्य स्पष्टपणे टिपणे शक्य होते. या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केला जाणार आहे. हा सेन्सर सुनामी निरीक्षण, जंगलातील आग शोधणे आणि रात्री मानवी हालचाली ओळखण्यासाठी उपयुक्त ठरेल.
हा प्रकल्प जपानच्या ॲक्विजिशन टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक एजन्सी अंतर्गत राबवण्यात आलेला आहे. म्हणजे फुजित्सू आणि ॲक्विजिशन टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक एजन्सी या दोन्ही कंपन्यांनी सहकार्याने हा विकसित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सुमारे 10 वर्षानंतर कोणत्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्याच्या पिल्लाचा जन्म झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माळढोक. ग्रेट इंडियन बस्टर्ड, याला माळढोक असे म्हणतात. तर या दुर्मिळ पक्ष्याच्या पिल्लाचा जन्म गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सुमारे 10 वर्षानंतर झाला आहे. याला माळढोक किंवा स्थानिक भाषेमध्ये घोडाड असे म्हणतात. हा जन्म कच्छमधील अब्दासा येथील कुरण परिसरात झालेला आहे. हा पक्षी राजस्थानचा राज्य पक्षी म्हणून ओळखला जातो. ग्रेट इंडियन बस्टर्ड हा गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थेच्या आरोग्याचा महत्त्वाचा सूचक मानला जातो. हा पक्षी भारतातील सर्वाधिक गंभीरपणे संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक आहे. हा पक्षी भारतातील सुमारे 11 राज्यांमध्ये तसेच पाकिस्तानच्या काही भागांमध्ये आढळतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या लाल यादीत या पक्षाला अत्यंत धोक्यात श्रेणीत ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सुधारणा आधारित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे 12वे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेघालय. मेघालय हे जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत सुधारणा आधारित सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे देशातील 12वे राज्य ठरलेले आहे. हा करार 27 मार्च 2026 रोजी केंद्र सरकार आणि मेघालय सरकार यांच्यात करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत आणि सेवा आधारित बनवणे हा आहे. या अंतर्गत केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी पाण्याचा दर्जा आणि नियमित पुरवठ्यावर भर दिला जातो. मेघालयने आतापर्यंत सुमारे 83% ग्रामीण घरांना नळ जोडणी उपलब्ध करून दिली आहे. राज्याने 2028 पर्यंत 100% नळ जोडणीचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. जल जीवन मिशनचा कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. यापूर्वी राजस्थान हे या मिशनांतर्गत सामंजस्य करार करणारे पहिले राज्य ठरले होते. जल जीवन मिशनची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय लष्कराला प्रहार LMG सुपूर्द केली आहे. तिची फायर पॉवर किती आहे? प्रहार ही गन आहे, तर हिची फायर पॉवर किती किलोमीटरची आहे बघा, तर 1000 मीटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजे 1 किलोमीटर पर्यंत आहे. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय लष्कराला प्रहार ही लाईट मशीन गन याची पहिली तुकडी सुपूर्द केलेली आहे. प्रहार LMG प्रति मिनिट 600 ते 750 राऊंड्स फायर करण्याची क्षमता ठेवते. या गनची प्रभावी मारक क्षमता सुमारे 1000 मीटर पर्यंत आहे. ही 7.62 x 51 मिलीमीटर नॅटो कॅलिबरची आधुनिक मशीन गन आहे. या गनमध्ये 120 राऊंडचा ड्रम किंवा 250 राऊंडची बेल्ट चेन वापरता येते. या गनमधून सुटणाऱ्या गोळीचा वेग 800 मीटर प्रति सेकंदपेक्षा जास्त आहे. या गनचे वजन सुमारे 7.6 ते 8 किलो असून ती वाहून नेण्यास सोयीस्कर आहे. या गनमध्ये सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक असे 3 फायरिंग मोड्स उपलब्ध आहेत. ही गन इस्रायली नेगेव NG7 वर आधारित असून ग्वालेर येथे तयार करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने एकूण 41,000 प्रहार LMGची ऑर्डर दिली असून त्यापैकी 2000 गन मार्च 2026 मध्ये सुपूर्द करण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.